मित्रांनो, स्वागत आहे तुमचं या डेटाच्या ॲनालिसिस व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, उद्या आहे एक्सपायरी आणि एक्सपायरीच्या दिवसाचा डेटा आपण ट्रॅक करतोय. 30 तारखेच्या मार्केटसाठी आपण डेटा बघतोय. तर मित्रांनो, तुम्ही बघितलं असेल फार उलाढाल होते मार्केटमध्ये. डेटा कंटिन्युअस निगेटिव्ह, निगेटिव्ह, निगेटिव्ह आहे. पण आता एक्सपायरी येऊन थांबलेली आहे. एक्सपायरीच्या दिवशी कशा पद्धतीचा डेटा आपल्याला अपेक्षित आहे? उद्यासाठीचं डायरेक्शन काय असू शकतात? काय पद्धतीने मार्केट असू शकतं? हे आपल्याला बघायचं आहे. तर आपण जाऊया डेटावरती. ओके. आणि डेटावरती काय चेंजेस झालेले आहेत कंपेअर टू 25 तारीख. 27 तारखेला कशा पद्धतीच्या पोझिशन्स त्या ठिकाणी रिटेलर आणि मोठे प्लेयर घेऊन गेले होते ते आपल्याला बघायचं आहे. इथे 8,92,000च्या ज्या पोझिशन्स होत्या त्या आलेल्या आहेत वाढून 11,09,000 पर्यंत. ओके. तर हे 2,00,000च्या ऑलमोस्ट ज्या पोझिशन्स आहेत त्या रिटेलरनी इन्क्रीज केलेल्या आहेत. ओके. तर त्याला काउंटर पार्टी कोणीतरी असणार आहे. काउंटर पार्टी आहेत एफ-आयज आणि प्रो. ते एफ-आयजनी जे केलेलं आहे ते फार एक्स्ट्रा ऑर्डिनरी नाहीये. पण जे काम झालंय ते कॉल साइडला झालेलं आहे. ओके. आणि मार्केट जे होतं ते खालच्या पद्धतीने येताना आपल्याला दिसलेलं आहे. म्हणजे कॉल रायटिंग जी आहे ती आपल्याला प्रत्येक लेव्हलवरती बघायला मिळाली आणि ते डेटावरती पण दिसतंय. ओके. तर हे इंट्राडे कसे चेंजेस होतात ते आपल्याला आपण दुसऱ्या काही ॲप्लिकेशन्समध्ये काही वेबसाईट्सवरती ते डेटा बघत असतो आणि त्याचं ट्रॅकिंग त्या ठिकाणी करत असतो. तर दुसरी गोष्ट प्रो प्लेयरनी काय केलंय? प्रो प्लेयरनी एकदम थोडंसं ज्या पोझिशन्स आहेत त्या ऑलमोस्ट 70,000 त्या ठिकाणी वाढवलेल्या आहेत निगेटिव्ह साईडला. ओके. तर प्रॉप डेस्क जे आहेत ते गेलेले आहेत निगेटिव्ह. एफ-आयज गेलेले आहेत थोडेसे साइडवेज टू निगेटिव्ह. कारण कॉलवरतीच काम होताना दिसले आणि रिटेलरला टाकलेलं आहे ऑलमोस्ट 2,00,000 पोझिशन्स पॉझिटिव्ह साईडला. ठीक आहे. तर अशा हिशोबाचा डेटा आहे. आधीच्या डेटाच्या कंपेअर केलं तर तुम्ही म्हणाल ऑलमोस्ट 113%चा जंप त्या ठिकाणी बघायला मिळाला प्रॉप डेस्कमध्ये. तर फार हेवी निगेटिव्ह आहे का? नाही, पण निगेटिव्ह तर 100% आहे. ओव्हरऑल डायरेक्शन जे आहेत त्या निगेटिव्हच आहेत अजूनही. मोठ्या प्लेयरचं जे मोटिव्ह आहे ते क्लिअर झालेलं नाही आणि ते डायरेक्शन आता आहे निगेटिव्हच. पण आता एक्सपायरी आहे आणि काही 2-3 न्यूज त्या ठिकाणी इन बिटवीन आलेल्या आहेत. तर आपला शेजारी राष्ट्र नाटक करतोय. काही बोलणी करता येतील का? एवढा मोठा म्होरक्या होऊन त्या ठिकाणी युद्ध रिलेटेड त्या गोष्टी करायला तयार झाल्या आहेत आणि ती मध्यस्थी तयार होताना आपल्याला त्या ठिकाणी दिसते. ओके. तर अजून एक महत्त्वाची बातमी तुम्हाला सांगायची तर काही गोष्टी आहेत ना, लाँग टर्ममध्ये आपल्याला त्या गोष्टी हे करतात, पॅनिक करतात. तर मोदी, ट्रम्प आणि इलॉन मस्क तिघांची बैठक झालेली आहे. आता फक्त तिथून तेलच येतंय का? तर मित्रांनो तिथून फक्त तेल नाही येत, तिथून फायबर ऑप्टिक केबल्स पण येतात. आता फायबर ऑप्टिक केबल्स काय आहेत? तर फायबर ऑप्टिक केबल्स अशा काही केबल्स आहेत ज्या समुद्रातून येतात, अमेरिकेतून आपल्या इंडियापर्यंत. समुद्रातून अशा काही जाड केबल आथरलेल्या आहेत, त्या असतात इंटरनेटसाठी. ओके. तर ह्या इंटरनेटसाठीच्या येणाऱ्या समुद्रातल्या केबल इराणचं म्हणणं आहे, की आम्ही त्या कट करून टाकू किंवा ते रोखू आणि अमेरिकेचं जे इंडियातून किंवा इतर कंट्रीजमधून काही कारवाई चालू आहेत आमच्या विरुद्ध, त्या रोखता येतील अशा हिशोबाची भीती अ, त्या ठिकाणी ट्रम्पला आहे. ओके. त्यानंतर इलॉन मस्क आणि मोदी यांच्यामध्ये जी मीटिंग झालेली आहे, त्या मीटिंगमध्ये Starlink ही जी कंपनी आहे, Starlink इलॉन मस्कची, त्या कंपनी थ्रू काही इंटरनेट सुविधा पुरवता येतील का? आणि इराणचा जो पॉसिबल थ्रेट आहे, तो कमी करता येईल का? अशा हिशोबाच्या त्या गोष्टी असाव्यात, असं वर्तवलं जातंय. ठीक आहे. तर ह्या काही डेव्हलपमेंट्स आहेत. तर ह्याचा अर्थ जो आहे, तो फार, फार भयानक निगेटिव्ह त्या ठिकाणी आहे, की हे असं जर काही या विषयावर चर्चा करत असतील, मोदी लॉकडाऊन रिलेटेड बोलत असतील, तर ते निगेटिव्हच आहे. पण इन बिटवीन ज्या गोष्टी आहेत त्या केलेल्या आहेत. आर-बी-आयने काही पावलं उचललीत, की जे एवढं मार्केट पडतंय 22,800-700 वरती आलंय, ते ह्या मार्केटसाठी रोखण्यासाठी काही पावलं उचललेली आहेत. ओके. ते पावलं आपण इन डिटेल इथं बघणार नाही. तशा काही छोट्याशा पॉझिटिव्ह न्यूज आहेत, काही बॅड न्यूज आहेत, काही मेजर्स आहेत. त्या ह्या हिशोबाने आपल्याला ते थोडंसं निगेटिव्ह पण कॉन्झर्व्हेटिव्ह अशा अर्थाने आपण म्हणूया त्याला. ओके. तर एक साइडवेज टू निगेटिव्ह डायरेक्शन उद्यासाठी आपल्याला बघायला मिळू शकते. ओके. तर फार मोठी उलाढाल होईल का? तर मला तरी डेटावरती अशी फार मोठी उलाढाल बघायला भेटत नाहीये, की एकदमच मोठा पॅनिक आणि फार मोठ्या डायरेक्शनल चेंज. आता हा जो मोठा मूव्ह जो अपेक्षित आहे, तो ऑलमोस्ट 1.5 नंतरच पॉसिबल आहे. 1.50, 1.30 नंतर त्या मूव्हची तुम्ही
वेट करू शकता आणि डेटावरती जर इंट्राडे चेंजेस होत असतील तर आफ्टर 230-250 आपल्याला ते बघायला मिळू शकतं. ओके. तर फर्स्ट हाफ जो आहे तो थोडासा कॉन्झर्वेटिव्ह निगेटिव्ह साईडलाच एकदम थोडासा साइडवेज आपल्याला बघायला मिळू शकतो. ओके. तर याचं रिझन असं आहे की एक्सपायरी जी आहे ते एक्सपायरीचा जो डेटा आहे तो वाइंड अप होणं गरजेचं असतं आणि एवढा हेवी डेटा जर मोठ्या प्लेयरला तो अनवाइंड करायचा आहे तर ते लोक ते अशा पद्धतीने चान्स नाही देत की तुम्ही मजा करा म्हणजे वाईल्ड मूव्ह येतील आणि मग ते डेटा आउट कर म्हणजे ते पोझिशन्स आउट करतील असं नाहीये. या पोझिशन एकदम संथपणे आउट केल्या जातात. आता मागची जी एक्सपायरी आहे त्या एक्सपायरी पासून आत्ताचं जर गणित बघितलं तर असं फार एक्स्ट्रा ऑर्डिनरी असं हे झालेलं नाहीये. म्हणजे त्या अर्थाने मोठे प्लेयर जे आहेत ते अजूनही सेफ झोनमध्येच आहेत. म्हणजे दोन्ही साइडच्या ज्या सेलिंग आहेत त्या अजूनही सेफ झोनमध्येच आहे. ओके. आता जर शॉर्ट कव्हरिंग जर आलीच तर काही आधीच्या पोझिशन्स करून ठेवलेल्या असतील नेक्स्ट एक्सपायरीसाठी तर ही जी लेवल आहे ती लेवल पार करणं फार इम्पॉर्टंट आहे. ओके. तर लेवल तुम्ही त्या ठिकाणी नोट डाऊन करा. ती लेवल जर येत असेल म्हणजे ऑलमोस्ट त्या ठिकाणी 23,000 क्रॉस करत असेल, तर ते शॉर्ट कव्हरिंग पॉसिबल होऊ शकतं. ओके. जे रॅपिडवालं आहे आणि त्याचा टाईम 2 नंतरच असू शकतो. साधारण 1:30 नंतर 1:50 नंतर तो टाईम असू शकतो आणि त्याला क्रॉस करावं लागेल 23,000. ओके. आता त्याच्या जर खाली आहे, तर तो सेफ झोन आहे मोठ्या प्लेयरसाठी आणि ते सेफली त्यांच्या पोझिशन ज्या आहेत त्या अनवाइंड करून टाकतील. तर आता उद्यासाठी रिटेलरनी काय करणं अपेक्षित आहे? रिटेलरनी सुरुवातीचा जो मूव्ह आहे तो कॅप्चर करावा वन साइडेड. ओके. त्याची साईड थोडीशी निगेटिव्हच असू शकते. तर स्प्रेड बनवून त्या ठिकाणी तुम्ही सोडू शकता. ठीक आहे. 2 नंतर किंवा 2च्या आधी जर काही सेलिंग केलेलं आहेत पोझिशन्स तर थोड्याशा आउट होऊन जा किंवा सावध व्हा, की आता काही मोठं होऊ शकतं. ओके. तर रिटेलरला गंडवलं जाईल. रिटेलर पॉझिटिव्ह साइडच्या पोझिशन्स घ्यायला रेडी होईल आफ्टर 2 असा माझा बेसिक अंदाज आहे आणि डेटा मला तसं सुचवतोय. तर बघूया काय होतं. ठीक आहे मित्रांनो, असेच काही व्हिडिओज, असाच काही रिसर्च तुम्हाला आवडत असेल, तर नक्की मला त्या ठिकाणी तुम्ही सपोर्ट करू शकता. लाईक करा, सबस्क्राईब करा आणि मित्रांपर्यंत नक्की पोहोचवा. ठीक आहे. तर डेटा आणि त्या रिलेटेड रिसर्च मी असाच त्या ठिकाणी तुमच्यासाठी आणत राहील. थँक यू.